नीट परीक्षा पेपरफुटीचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेलंय। सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली पुन्हा परीक्षा घ्या अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे। एनटीएच्या जागी नवी संस्था तयार करण्याची देखील मागणी केली गेली आहे। नीट परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी बैठक झाली। आगामी नीट परीक्षेबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली। परीक्षेच्या नव्या तारखेची लवकरच घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। आणि यानंतरची बातमी आहे नीटच्या खेळखंडोबाची। नीट पेपरफुटीच्या महाराष्ट्र कनेक्शनची व्याप्ती आता दिवसागणिक वाढत चालली आहे। आता या प्रकरणात पुण्याच्या वाघोलीमध्ये शिकणाऱ्या ओमकार शिंगोटे या विद्यार्थ्याचं नाव समोर आलंय। अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता वर्तवली जाते। सीबीआयनं अटक केलेल्या शुभम खैरनारसह 5 जणांना दिल्लीतील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं। यामध्ये जयपूरचे 3 जण आणि गुरुग्राममधल्या एकाचा समावेश आहे। तर अटक केलेल्या धनंजय लोखंडेची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात जुन्नर तालुक्यातील ओमकार शिंगोटेची सीबीआयनं चौकशी केली। नीट प्रकरणाशी माझा संबंध नाही, सीबीआयनं चौकशीनंतर मला सोडून दिलं असा दावा ओमकारनं केलाय। आज सकाळपासून न्यूज माध्यमांमध्ये नीट प्रकरण फुटीबद्दल सीबीआयने मला अटक केल्याची बातमी केली जात आहे। तर सदर प्रकरणामध्ये सीबीआयने मला चौकशी दरम्यान बोलवून घेतले होते आणि चौकशी दरम्यान माझा ह्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही संबंध नसल्या कारणाने त्यांनी मला कालच सोडून दिलेले आहे। तर सदर प्रकरणामध्ये जी माझ्याबद्दल जी खोटी बातमी सोशल मीडियामध्ये जी फिरत आहे ही बातमी प्रसारित होऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।